नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामलिंग गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत। आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून मी पशुसंवर्धन व दुग्धतंत्रज्ञान MCVC विषयाअंतर्गत 12वी पेपर 2 मिल्क प्रोसेसिंग या पेपरवरती आधारित जे पाठ आहेत त्यावर आधारित व्हिडिओ मालिका सध्या बनवत आहे। सदर व्हिडिओ आपण आवडीने पाहत आहात, त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होत आहे हे मला आपणाकडून वरचेवर समजत आहे। म्हणून मी व्हिडिओमध्ये अनेक बदल करत सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे सर्व व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। दररोज अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत। तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ हवे असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे आपल्याला तात्काळ नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। आपल्या सहकार्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, त्याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो, तसेच आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुधाचं होमोजिनायझेशन आणि होमोजिनायझर यंत्र याविषयी माहिती पाहणार आहोत। दूध काही काळ स्थिर ठेवलं तर त्यावरती साय जमा होते, म्हणजेच फॅटचे कण पृष्ठभागावर जमा होतात आणि त्याचा एक थर निर्माण होतो। असा थर निर्माण झालेला काही पदार्थामध्ये परवडत नाही, विशेष करून आईस्क्रीम, पुनर्मिश्रित दूध किंवा सुगंधी दुधामध्ये। हे आपल्याला जर टाळायचं असेल तर दुधामधील फॅट किंवा फॅट ग्लोब्यूल, छोटे छोटे कण यांना फोडून अतिशय लहान कणांमध्ये रूपांतरित करणं गरजेचं असतं। आणि असं जर केलं तरच फॅट पृष्ठभागावर जमा होत नाही। म्हणजे थोडक्यात फॅट कणांचा आकार सामान्य दुधात बघितला तर तो 1 मायक्रॉनपासून 20 मायक्रॉनपर्यंत असतो, पण तोच आकार जर होमोजिनाइज दुधात पाहिला किंवा होमोजिनायझेशन केल्यानंतर बघितला तर तो 1 मायक्रॉन किंवा त्यापेक्षाही कमी आकारामध्ये रूपांतरित झालेला पाहायला मिळतो आणि त्यामुळंच पृष्ठभागावर फॅट जमा होत नाही। आता असं जे काही फॅटच्या कणांना लहान लहान कणांमध्ये विभाजित करून निर्माण केलेलं दूध असतं, त्या दुधाला होमोजिनाइज दूध म्हणतात। आणि ही क्रिया करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला होमोजिनायझर असे म्हणतात। या यंत्राचे मुख्य भाग म्हणजे होमोजिनायझर पंप, होमोजिनायझर व्हॉल्व आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज। याच्यामध्ये प्रेशर रिलीफ व्हॉल्व, इनलेट स्ट्रेनर आणि प्रेशर गेज। स्क्रीनवरती आता तुमच्यासमोर एक मशीनचं असेंब्ली होत असताना, म्हणजे मशीन जोडत असताना दिसत आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला आता सुरुवातीला होमोजिनायझरचा गिअर बॉक्स जोडलेला आहे, पिस्टन बसवलेले आहेत, त्यासोबतच मोटार बसवलेली आहे, गिअर बॉक्समध्ये ऑइल भरलेलं आहे आणि हे पिस्टन पाठीमागं आणि पुढं सरकत आहेत। तर आता या पिस्टनच्या पुढच्या बाजूला व्हॉल्व म्हणजे व्हॉल्व सीट बसवलेली आहे। आता ही ॲक्च्युली व्हॉल्व कशी असते हे आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। व्हॉल्व ही होमोजिनायझर मशीनचं हार्ट आहे। हिची निर्मिती एकदम हार्ड मेटलपासून केलेली असते आणि स्प्रिंग सोबत बसवलेली असते व्हॉल्व आणि स्प्रिंग।
तर अशा पद्धतीनं ही वाल्व तयार होते आणि ही वाल्व प्रचंड ताण सहन करण्याची क्षमता असणारी असते. या वाल्वच्या क्षमतेनुसारच आपल्याला होमोजिनायझेशनचा परिणाम पाहायला मिळतो. तर याच्यामध्ये 2 स्टेज वाल्व इथं या यंत्रामध्ये होमोजिनायझरमध्ये वापरलेली आहे, ते आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यामध्ये पहिली स्टेज, दुसरी स्टेज आणि ही वाल्व मुख्य मशीनला जोडल्या गेलेली आहे. तर याच्यामध्ये ॲक्च्युली जी कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली बघा पुढं आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला पंप स्टार्ट होतो त्यावेळेला दूध होमोजिनायझरमध्ये आत प्रवेश करतं. प्रवेश केल्यानंतर होमोजिनायझरचे जे पिस्टन आहेत हे चालू होतात आणि मग व्हाल्वमध्ये दूध आलेलं असतं आणि पिस्टन मागे पुढे होत असतात. या पिस्टनच्या मागं पुढं होण्यामुळं आणि दुधाचा प्रवाह आत आला की व्हाल्व आणि व्हाल्व सीट या दोन्हींच्यामध्ये अतिशय कमी स्पेस, कमी जागा राहते आणि मग या कमी जागेमध्ये ज्यावेळेला दूध येतं आणि त्यावरती पिस्टनचा दाब पडतो त्यावेळेला आतमध्ये असणारे फॅट कण, आता फॅट कणांचं आवरण हे लवचिक असतं आणि मग ते लवचिक आवरण ताणलं जातं आणि ते काही वेळेला फुटतं किंवा लहान लहान कणांमध्ये विभाजित होतं आणि मग या पद्धतीनं होमोजिनाइज दुधाची निर्मिती या यंत्रामध्ये होते. होमोजिनाइज दुधावरती मलईचा थर जमा होत नाही. कितीही वेळा दूध ढवळलं तरीही फॅट घुसळल्या जात नाही. फॅटचे कण दुधामध्ये सर्वत्र विखुरलेले असतात. होमोजिनाइज दूध पाचक आहे, घट्ट भासतं आणि उच्च स्वादयुक्त असतं. या दुधापासून तयार केलेलं दही हे सुद्धा पाचक आहे, म्हणून लहान मुलांच्या आहारासाठी या दुधाच्या दह्याची शिफारस केली जाते. या दुधात थोड्या प्रमाणात ऑक्सिडाइज्ड स्वाद निर्माण होऊ शकतो. या दुधाचे तोटे बघितले तर उत्पादन खर्च जास्त आहे. बाजारातून जर दूध वापस आलं, विक्री न झालेलं, तर या दुधातील फॅटचं सेपरेशन करता येत नाही, म्हणजे मलई वेगळी करता येत नाही. दुधात साधारणतः काळपटपणा किंवा गाळ जाणवतो. काही वेळा हे दूध तापवताना नासू शकतं. विशेष म्हणजे या दुधाचा संपर्क जर सूर्यप्रकाशाशी आला तर मात्र हे दूध खराब होतं किंवा याच्यामध्ये स्वाददोष निर्माण होतात. आणि काही वेळा ही बाटली बंद जर केलं आपण तर बाटलीच्या झाकणातून सुद्धा पाझरण्याची शक्यता या दुधामध्ये आहे. आतापर्यंत आपण होमोजिनायझर यंत्राबद्दल माहिती पाहिली. आता पुढे आपण होमोजिनाइज दूध कसं तयार केलं जातं याची माहिती पाहूया. होमोजिनाइज दूध तयार करण्यासाठी जो लागणारा फ्लो चार्ट आहे तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसतो. त्यातला एक एक मुद्दा आपण इथं पाहणार आहोत. पहिला आहे दुधाची स्वीकृती. आता दुधाची स्वीकृती म्हणजे होमोजिनाइज दूध तयार करण्यासाठी कच्चं दूध कोणत्या प्रकारचं असावं, ते कशा पद्धतीनं स्वीकारलं जातं याची माहिती आपण इथे बघणार आहोत. सर्वप्रथम आलेलं दूध वर्गवारी करणं, त्या दुधाचा नमुना घेणं, वजन करणं आणि त्या दुधाच्या वेगवेगळ्या चाचण्या म्हणजे दर देण्यासाठी फॅट, SNF, दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी दुधाचा स्वाद, तो गोड आल्हाददायक असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बाहेरचे वास किंवा इतर घटक पडलेले असता कामा नयेत. हे दूध स्वीकारत असताना त्याच्यावरती भौतिक, रासायनिक आणि जैविक चाचण्या घ्याव्यात आणि चांगल्या प्रतीचं दूध हे होमोजिनाइज दूध तयार करण्यासाठी स्वीकारावं. दुसरी स्टेप आहे पूर्व तापवणी. म्हणजे स्वीकारलेलं दूध हे 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत गरम करणे, याला म्हणायचं पूर्व तापवणी. आता हे गरम करण्याचं मुख्य कारण म्हणजे दुधामध्ये फॅट असते आणि फॅटचा वितळण बिंदू हा 33 अंश सेल्सिअस आहे. आता फॅटचा गुणधर्म असा आहे की फॅटला लहान लहान कचरा हा चिकटून राहतो आणि तो सहजासहजी वेगळा होत नाही किंवा फॅटचे कण ज्यावेळेला आपण दुधाला गाळतो किंवा क्लॅरिफाय बनवतो
त्यावेळेला फॅट पण त्या कचऱ्यासोबत निघून जाते. तर हे नुकसान टाळण्यासाठी आपण दुधाला 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत गरम केलं पाहिजे आणि मग असं दूध पुढच्या क्रियेसाठी म्हणजेच क्लॅरिफिकेशनसाठी पाठवायचं. आता क्लॅरिफिकेशन ही प्रोसेस आपण सविस्तर पाहिलेली आहे. क्लॅरिफायर यंत्राच्या मदतीनं दुधातला सूक्ष्म कचरा वेगळा केला जातो आणि मग ते दूध पुढं प्रमाणीकरणासाठी पाठवलं जातं. आता दुधाचं प्रमाणीकरण हा मुद्दा किंवा हा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत. त्यामुळं त्यात फक्त थोडक्यात इथं लक्षात घ्यायचं की दुधामध्ये फॅट आणि SNF याचं प्रमाण अपेक्षित असणं गरजेचं असतं. ज्यावेळेला प्रमाणित दूध आपण म्हणतो त्यावेळेला दुधामध्ये 4.5% फॅट व 8.5% फॅट विरहित घटक किंवा त्याला SNF असं म्हटलं जातं. असं दूध निर्माण करावं लागतं. असं कुठल्याही गाईपासून किंवा म्हशीपासून मिळत नाही, तर त्याला निर्माण करावं लागतं आणि ते निर्माण करताना दुधातून फॅट काढून घेणं असेल किंवा दुधामध्ये स्किम मिल्कचा अंतर्भाव करणं असेल, या क्रिया करण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते तिला प्रमाणीकरण असं म्हटलं जातं. त्यानंतर या दुधाला साधारण 60 अंश सेल्सिअसपर्यंत गरम केलं जातं. गरम केल्यानंतर मग हे दूध होमोजेनायझर यंत्रामध्ये पाठवलं जातं. आता होमोजेनायझर यंत्राचा अभ्यास आपण आत्ताच बघितला. या यंत्रामध्ये साधारणतः 2500 ते 3000 प्रति चौरस इंच म्हणजेच PSI एवढा दाब वापरला जातो. यामध्ये सिंगल स्टेज होमोजेनायझर किंवा 2 स्टेज होमोजेनायझरचा वापर केला जातो. तर या यंत्रामध्ये दुधातील फॅटच्या कणांना लहान लहान कणांमध्ये रूपांतरित केलं जातं आणि मग असं दूध पुढं पाश्चरीकरण करून पॅकिंग केलं जातं. आता पाश्चरीकरण म्हणजे काय, तर दुधाला 63 डिग्री सेंटीग्रेडला 30 मिनिटं किंवा 72 डिग्री सेंटीग्रेडला 15 सेकंद तापमानाला तापवायचं आणि तात्काळ त्याला 5 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानाला थंड करायचं आणि असं दूध मग प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करायचं पॅकिंग मशीनच्या मदतीनं आणि मग या दुधाला कोल्ड स्टोरेजमध्ये 5 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानाला विक्री करेपर्यंत साठवून ठेवावं. यानंतर आपण दुधाचे प्रमाणीकरण हे पाहणार आहोत. आता प्रमाणीकरण म्हणजे काय, तर दुधाची कायदेशीर किंवा अपेक्षित गरज निश्चित करण्यासाठी दुधातील फॅट किंवा स्निग्धेतर घन घटक यांची टक्केवारी तडजोडीने वाढवून किंवा कमी करून आवश्यक प्रमाणात निर्माण करण्याच्या प्रक्रियेला दुधाचे प्रमाणीकरण असे म्हणतात. आता प्रमाणीकरण करण्याची गरज तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला आपलं जमा झालेलं दूध हे ठराविक फॅट पर्सेंटचं असतं, पण मागणी मात्र वेगळ्या फॅट पर्सेंटच्या दुधाची असते. समजा आपल्याकडं 6% फॅटचं दूध जमा झालेलं आहे आणि मागणी मात्र 4.5% फॅटच्या दुधाची जर असेल, तर अशा वेळेला आपण 6% फॅटचं दूध मार्केटमध्ये विक्री नाही करू शकत, कारण यामध्ये आपल्याला 1.5% फॅट ही जास्त द्यावी लागते आणि ह्या 1.5% फॅटचे पैसे आपल्याला मिळणार नाहीत, कारण मागणी मात्र 4.5% फॅटच्या दुधाची असते किंवा आहे. तर अशा वेळेला आपलं जे 1.5% फॅट म्हणजे 1.5% फॅट जे आपलं जास्तीचं जाणार आहे, तर ते फॅट वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं आपला डेअरीचा लॉस हा आपल्याला कमी करता येतो किंवा आपला फायदा हा त्यामध्ये राहतो. मग हे जे फॅट 1.5% फॅट कमी करायचं आहे, तर हे कमी करण्यासाठी कसं कमी करायचं, याच्यासाठी निश्चित अशी एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीलाच
दुधाचं प्रमाणीकरण असं म्हटलं जातं. आणि हे प्रमाणीकरण करण्याची पद्धत सर्वप्रथम पियर्सन यांनी शोधून काढली आणि त्या पद्धतीला नाव दिलं पियर्सनची चौकोन पद्धत. आता या पियर्सन चौकोन पद्धतीमध्ये काय आहे तर सुरुवातीला आपण कागदावरती एक चौकोन काढायचा आहे आणि या चौकोनाच्या मध्यभागी आपल्याला जो पदार्थ तयार करावयाचा आहे त्यातील फॅटची टक्केवारी लिहायची. डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याकडं जे उपलब्ध दूध आहेत, म्हणजे आपल्याला फॅट कमी करायचं आहे असं आपण गृहीत धरणार आहोत इथं, आणि कमी करण्यासाठी आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला आपल्याकडचं उपलब्ध दूध आणि फॅट कमी करायची असेल तर आपल्याला त्या दुधामध्ये स्किम मिल्कचा वापर करावा लागणार आहे किंवा स्किम मिल्क मिसळावं लागणार आहे. तर खालच्या कोपऱ्यामध्ये स्किम मिल्कमधील फॅटची टक्केवारी लिहायची. आता यामध्ये चौकोनामध्ये आपण अपेक्षित दुधातील फॅटची टक्केवारी लिहिली तर याची तिरकस वजाबाकी करायची आणि तिरकस वजाबाकी करून वरच्या उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात आणि खालच्या कोपऱ्यामध्ये त्या वजाबाक्या लिहायच्या. ते जे दोन्ही अंक आलेले आहेत उजव्या बाजूचे वरच्या व खालच्या कोपऱ्यातील, हे अंक त्या पदार्थाचे भाग दर्शवितात. तर हे आपण सगळं एक उदाहरणाच्या मदतीनं समजून घेऊया. आता आपण प्रमाणीकरणावरील उदाहरण पाहत आहोत. उदाहरण 4% फॅट असलेलं 500 किलो प्रमाणित दूध बनवा. यासाठी उपलब्ध घटक आहेत दूध 3% फॅट, त्याचं वजन भरपूर उपलब्ध आहे, आणि दुसरा घटक आहे क्रीम, याच्यामध्ये 28% फॅट आहे, याचंही वजन आपल्याकडं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आता पियर्सन चौकटीप्रमाणे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. पियर्सननी सांगितलं आहे सुरुवातीला एक चौकोन तयार करा. हा आपण चौकोन तयार केलेला आहे. आता डाव्या बाजूला उपलब्ध घटक आणि यांच्यातील फॅटची प्रमाणं वरच्या कोपऱ्यामध्ये पहिल्या सुरू आपण उपलब्ध मलाई किंवा क्रीम आहे याच्यातलं 28% फॅट लिहिलं, आणि दुसरं आहे आपल्याकडे उपलब्ध दूध आहे याच्यातील फॅटचं प्रमाण 3%. आता चौकोनामध्ये आपल्याला जे आपल्याकडं तयार करायचं आहे किंवा आपल्याला ऑर्डर आहे त्या ऑर्डरमधील फॅटचं प्रमाण म्हणजे जे प्रमाणित दूध आहे त्यातील फॅटचं प्रमाण लिहिलं आपण. आता पुढं सांगतात की याला डायगोनली सबस्ट्रॅक्ट करायचं, म्हणजे तिरकस वजाबाकी करायची. आता 28 मधून 4 गेले, 28 वजा 4 बरोबर 24, आणि 4 मधून 3 गेले, 4 वजा 3 बरोबर 1. हे इकडे येत आहे भाग. हा पहिला भाग आला मलाई, आणि दुसरा आहे हे दुधाचे भाग. आता यावरून आपण असं म्हणू शकतो, आता या दोन्हींची बेरीज म्हणजे 25 भाग. आता हे काय आहे पहा, तर एक भाग मलाई ज्याच्यामध्ये 28% फॅट आहे, एक भाग मलाई मध्ये आपण 24 भाग दूध, या दुधामध्ये 3% फॅट आहे. मिसळल्यास आपणास
25 भाग प्रमाणित दूध म्हणजे 4% फॅटचे निर्माण होईल. आता आपण जर 25 भाग दुधात 1 भाग मलई आहे तर आपल्याला तयार करावयाचं दूध आहे 500 किलो. या दुधात किती किलो किंवा भाग मलई आहे? आता हे साधं त्रैराशिक आहे. आता याच्यामध्ये मलई किलोग्रॅम बरोबर दुसऱ्या तिसऱ्याचा गुणाकार म्हणजे 500 किलो दूध गुणिले 1 भाग मलई छेद 25 भाग दूध. हे सोडवल्यानंतर 20 किलोग्रॅम हे आलंय मलई. तर एकूण आपल्याला मलई 20 किलोग्रॅम लागणार आहे. आता आपल्याला दूध जे तयार करावायचं आहे ते ज्याला आपण प्रमाणित दूध म्हणतो बरोबर आपण आपल्याकडली उपलब्ध मलई अधिक 3% फॅटचे दूध एकत्र करणार आहोत. आता आपल्याकडं प्रमाणित दूध 500 किलो आहे, मलई 20 किलो आहे. आता हे आपल्याला काढायचं आहे. तर 500 वजा 20 बरोबर 3% फॅटचे दूध. हे येईल 480 किलोग्रॅम. हे 3% फॅटचं दूध आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. म्हणजेच 480 किलो दूध अधिक 20 किलो क्रीम बरोबर 500 किलो प्रमाणित दूध. इथं आपल्याला जे काही अपेक्षित आहे म्हणजे 500 किलो दूध मार्केटला पाठवायचं आहे. हे दुधाचं फॅट पर्सेंट 4% आहे आणि आपल्याला 480 किलो दूध आणि 20 किलो क्रीम एकत्र मिसळल्यानंतर आपल्याला 500 किलो प्रमाणित दूध निर्माण होऊ शकतं. तर यालाच प्रमाणीकरण म्हटलं जातं आणि हे प्रमाणीकरण आहे. प्रमाणित दूध म्हणजे दुधातील फॅटचे प्रमाण कमी करून किंवा दुधामध्ये पुनर्गठित स्किम मिल्क मिसळून तयार केलेलं अपेक्षित प्रमाणाचं दूध म्हणजे प्रमाणित दूध. FSSR 2011 नुसार संपूर्ण भारतामध्ये प्रमाणित दूध म्हणजे 4.5% फॅट व 8.5% SNF असलेलं दूध. आता हे दूध उत्पादनाची पद्धत स्क्रीनवरती तुम्हाला फ्लो चार्ट दिसत आहे. आपण मगाशी होमोजनाइज दूध तयार करण्याचा फ्लो चार्ट पाहिला. त्याच पद्धतीनं प्रमाणित दुधाचंही उत्पादन केल्या जातं. तर याच्यामध्ये प्रथमतः दुधाची स्वीकृती, यामध्ये दुधाची वर्गवारी करणं, नमुना घेणे, वजन करणे आणि चाचणी घेणे. तर स्वच्छ गोड आल्हाददायक स्वाद असलेलं, कुठलाही बाह्य वास नसलेलं किंवा केर कचरा नसलेलं, भौतिक, रासायनिक व जैविक चाचण्यांना उतरलेलं असं दूध म्हणजेच थोडक्यात उच्च प्रतीचं दूध प्रमाणित दूध निर्मितीसाठी स्वीकारावं. त्यानंतर या दुधावरती 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पूर्व तापवणी करावी, जेणेकरून फॅटला चिकटलेला कचरा हा बाजूला होईल व फॅट द्रव अवस्थेत येईल. आणि मग पुढची प्रक्रिया क्लॅरिफिकेशनची आहे, ज्यामध्ये आपण केंद्रोत्सारी बलाचा वापर करून दुधातील केर कचरा पूर्णतः बाजूला करतो. तर ती क्रिया अतिशय चांगली होईल. त्यानंतर आता आपण बघितलं दुधाचं शीतकरण करून ते दूध साठवून ठेवायचं
ते दूध खराब होऊ नये म्हणून त्याचा लॉट तयार करून घ्यायचा आणि मग आपण प्रमाणीकरणाची क्रिया, आता आपण गणित पाहिलं त्या पद्धतीनं किती दुधामध्ये किती क्रीम मिसळायची किंवा त्यातलं स्किम मिल्क किती मिसळायचं वगैरे वगैरे हे आपण ठरवून घ्यायचं आणि त्याप्रमाणे हा लॉट तयार करून घ्यायचा. लॉट तयार झाल्यानंतर दुधाला पाश्चरायझेशनसाठी पाठवायचं. आता पाश्चरीकरण पुढं आपण शिकणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर सांगितल्या जाईल. तर त्याच्यामध्ये दुधाला प्रीहीटिंगमध्ये म्हणजेच रिजनरेशन हीटिंगमध्ये 60°C गरम होतं. तर त्या ठिकाणी दूध बाहेर काढून होमोजनायझरला दिलं जातं आणि होमोजनायझरमध्ये पहिल्या टप्प्यात 2500 PSI आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 500 PSI एवढा दाब वापरून दुधाचं होमोजनायझेशन करतात. यामध्ये सिंगल स्टेज किंवा डबल स्टेज होमोजनायझर वापरता येतो. नंतर दुधाला अखंडित पाश्चरायझेशनच्या मदतीनं 72°C 15 सेकंद तापवलं जातं आणि लगेच 5°C किंवा त्यापेक्षा कमी तापमानास थंड करतात आणि या दुधाची पॅकिंग मशीनच्या मदतीनं प्लॅस्टिक बॅग्समध्ये पिशवीमध्ये पॅकिंग केलं जातं. हे दूध विक्रीपूर्वी कोल्ड स्टोअरमध्ये 5°C किंवा त्यापेक्षा कमी तापमानास साठवून ठेवल्या जातं. या व्हिडिओमध्ये आपण प्रमाणित दूध आणि होमोजेनाइज दूध असे 2 दुधांचा अभ्यास पाहिलेला आहे. अजूनही आपण घरीच राहायचं आहे. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.